अर्जुन ते मी अर्जुन मायाताई एक शब्दही बोलू नकोस तू. मला वाटलं होतं मोठ्या घरची मुलगी आहेस तू, रीतीभाती येत असतील तुला, पण गैरसमज होता माझा तो. आम्ही सगळेजण इथे तुझी वाट बघत होतो आणि तू होतीस कुठे? पण मायाताई माझं ऐकून तर. काय ऐकून घ्यायचं तुझं? आज आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा होती तुझ्या आणि अर्जुनच्या हातून. सगळी लोक आली होती, तुझ्या माहेरचेही आले होते. तू आत्ता येतेस, इतका वेळ लागतो का ग देवळात नारळ नेऊन ठेवायला? मायाताई आर्याची काहीच चूक नाहीये. म्हणजे ती देवळात आली तेव्हा आमचं लग्न होत होतं आणि मीच म्हणाले तिला थांब म्हणून. काय? तुम्ही लग्न केलं? ताई म्हणजे काय काय पर्यायच नव्हता ना. आणि तुला खरं सांगू का, मी आर्याला सांगितलं होतं की तू घरी जा म्हणून निघून, पण ती गेलीच नाही, तिथेच थांबली. आर्या, हे सगळं तुला माहित होतं? शी, तुला पण काय अवदस आठवली ती आर्याकडे जायची? इतकं सगळं चांगलं जमून आलं होतं, सगळं धुळीला मिळालं. अगं ते विश्वमोहन रावांनी आपल्याला या घरातून जायला सांगितले. मग त्यात एवढं वाईट वाटण्यासारखं काय? अगं हे घर त्यांचं आहे, आज न उद्या आपल्याला जावंच लागणार आहे. आणि असं पण दुसऱ्यांच्या जीवावर किती दिवस जगायचं? अरे त्यांच्याच तर जीवावर आपण जगतो आहोत ना. इथून घराबाहेर पडल्यावर आपलं कठीण आहे. तुझी नोकरी गेलीये, काय करणार आहोत आपण घरी जाऊन? हा, ताई नमस्कार करतो. सुखी राहा. हा माझा भाऊ खूप साधा आहे, याला नीट सांभाळ. तुम्ही दोघ जण दमला असाल, जा जाऊन फ्रेश व्हा आणि मग जेवायला या. हा चल. मागे सुद्धा असंच केलं होतं तिने. त्या रोहन बरोबर कुठेतरी निघून गेली होती. हा खूप मोठा अपशकुन आहे. देवा, काय होऊन बसलंय हे? आज आमच्या हातून सत्यनारायणाची पूजा होणार होती. किती आनंदात होतो मी आणि अर्जुनही. आणि आता तो माझ्यावर रागवलाय, माझ्याशी न बोलता निघून गेलाय. तो खूप हर्ट झाला असणार, पण मी तरी काय करू? मी सगळं चांगल्यासाठीच केलं, मग तरी असं का झालं? आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात हे अश्रूच लिहिलेत आर्या. आनंदाचा, सुखाचा विचार आता मनातून काढून टाकायचा. यानंतर तुझ्या पदरी फक्त आणि फक्त दुःखच पडणार आहे, दुसरं काही नाही. अर्जुन, अर्जुन, मला माहितीये तू माझ्यावर चिडलायस, पण खरं सांगते, मी मुद्दाम नाही केलं. मायाताई सांगत होत्या तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस. 2 घास खाऊन घे, मग मी तुला निवांतपणे सांगते नक्की काय झालं होतं. मला काही ऐकायचं नाहीये. अरे पण अर्जुन, तुला सांगितलं ना मी, मला काहीही ऐकायचं नाहीये. ठीक आहे, तू माझं काही ऐकू नकोस, पण निदान 2 घास खाऊन तरी घे. मला काही खायचं नाहीये. अर्जुन, तुला माझी, माझ्या भावनांची काही कदरच नाहीये ना. तुला फक्त स्वतःचा विचार करायचा आहे. अरे